हाय हॅलो नमस्ते, मी प्राजक्ता. माझ्या आर्टी क्राफ्टी प्राजक्ता या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर मंडळी, सध्या हुरड्याचा सीझन सुरू आहे. असा कोवळा लसलशीत हुरडा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतोय. तुम्ही या हुरड्याला थोडंसं भाजून वेगवेगळ्या चटण्यांसोबत बरेचदा खाल्लं असेल. आज मी या हुरड्याची एक छानशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आणि खाण्यासाठी तर अमेझिंग लागते. हुरडा खाण्यापूर्वी आपण त्याला ज्या पद्धतीने भाजतो तसंच इथे मी भाजला आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलं आहे. तुमच्या घरी अशी कोणी मंडळी असतील ज्यांना दातांनी हुरडा चावता येत नाही आणि त्यामुळे आता हुरडा खाता येत नाही, तर या पद्धतीने त्यांनाही हुरडा खाता येईल. एक्स्ट्रा क्रंचसाठी मी हुरड्याचे अख्खे दाणे इथे टाकणार आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही यात अजून काही ॲडिशन पण करू शकता. हे सर्व मिक्स करून आपण त्यात घालूया थोडंसं बेसन आणि पाण्याचा शिपका मारून छानसं बॅटर आपण रेडी करून घेऊ. यामध्ये पण व्हरायटी म्हणून मी कधी बेसनऐवजी तांदळाचं पीठ वापरते. आत्तापर्यंत तुम्हाला कळालंच असेल की मी हुरड्याचे भजे बनवत आहे. तेल छान तापलं की हुरड्याचे छोटे छोटे भजे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवून गोल्डन होईपर्यंत मी हे भजे तळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता की किती छान गोल्डन कलर या भज्यांना आलेला आहे. हे भजे एकदम क्रिस्पी आणि टेस्टी बनतात. माझ्या घरात सर्वांनाच हे भजे खूप आवडतात आणि बनले की ते 15 ते 20 मिनिटात लगेचच संपतातही. पुढच्या वेळी हुरडा आणला की तुम्ही पण ही रेसिपी करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. हा तर झाला पोटापाण्याचा प्रश्न. आता करूया थोडंसं हेअर केअर. तर हे आहे माझं होममेड हर्बल हेअर ऑइल, जे मी गेल्या 2 महिन्यांपासून वापरत आहे आणि त्याचे खूप छान परिणामही मला दिसत आहेत. लॉकडाऊन नंतर माझ्या केस गळतीचं प्रमाण खूप वाढलं होतं. या हेअर लॉसने मी खूप वैतागून गेले होते आणि फायनली 2 महिन्यांपूर्वी मी हेअर केअर करण्याचं ठरवलं. यावर थोडासा रिसर्च करून मी माझं हर्बल हेअर ऑइल बनवलं, ज्याने मला खूप फायदा झाला. या ऑइलने मी 2 तासांपूर्वी मसाज केला होता आणि आता आपण केस धुण्यासाठी शॅम्पू बनवूया. केसांना शॅम्पू लावताना तो थोड्याशा पाण्यात डायल्यूट करून लावला तर तो माइल्ड होतो आणि केसांना कमी डॅमेज करतो. मग त्या साध्या पाण्याऐवजी आपण या पाण्यात शॅम्पू डायल्यूट केला तर केसांना जास्त फायदा होतो. पाणी उकळते तोपर्यंत मी 7 दिवसांपासून उन्हात सुकवलेली आवळा कँडी जारमध्ये भरून ठेवणार आहे. ही कँडी मी घरीच बनवली आहे आणि याचा कलर किती सुंदर आलाय पाहू शकता तुम्ही. याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पाणी छान उकळलं आहे. हा जो फेस आहे तो कांद्याच्या पाचोळ्यामुळे आला आहे. आपला कँडी जार रेडी आहे. हे पाणी अर्ध झालं की गॅस बंद करून आपण याला थंड करायला ठेवणार आहोत. आपण टाकलेल्या सर्व गोष्टींचा अर्क या पाण्यात उतरला आहे आणि याचा छान असा सुगंध पण येतो आहे. हे पाणी आपल्या केसांसाठी खूप न्यूट्रिशन्स पण बनलं आहे. पाणी थंड होण्यासाठी 5 ते 10 मिनिट लागतील. म्हटलं पाणी थंड होईपर्यंत वेळ वाया घालवण्यापेक्षा अजून एक काम करून घेऊया. ही जास्वंदाची फुलं आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत. हेअर केअर रुटीन फॉलो करणारे ऑइल आणि शॅम्पूमध्ये तर हेल्थ कॉन्शियस लोक याला हर्बल टीच्या स्वरूपात वापरत आहेत. या कामांसाठी ही सुकलेली फुलं ऑनलाईन ऑर्डर पण करतायत. मी मात्र माझ्या बागेतील आणि आजूबाजूची फुलं देवाला वाहून झाल्यावर 2 दिवस उन्हात सुकवते आणि कंप्लीट ड्राय झाली की त्याचे देठ आणि पराग काढून अशी स्टोअर करून ठेवते. तर मंडळी, पाणी थंड झाल्यावर मी याला गाळून घेतलं आणि त्यात माझा रेग्युलर शॅम्पू ॲड केला. शॅम्पू पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि या पाण्याने आपल्याला केस धुवायचे आहेत. पूर्वी जेव्हा मी शॅम्पूने केस धुवत होते तेव्हा ते खूप फ्रीझी आणि ड्राय होत होते. पण फक्त 2 महिन्यांच्या हेअर केअर रुटीनने केसांचा पोत सुधारला आहे. आत्ता कदाचित हे केस खूप शायनी आणि सिल्की वाटत नसतील तुम्हाला, पण 2 महिन्यांपूर्वी ते अजून जास्त डॅमेज झालेले होते. 2 महिन्यांच्या बेसिक हेअर केअरने केसांची क्वालिटी तर सुधारलीच, पण ड्रायनेस कमी झाला, व्हॉल्यूम वाढला आणि खास करून केस धुतल्यानंतर जो फ्रीझीनेस होता तो कमी झाला आहे. अजून एक विशेष म्हणजे केस धुतल्यानंतर परत जेव्हा मी केसांना तेल लावते तेव्हा माझे केस एकदम काळे कुळकुळीत दिसतात. हा झाला हेअर केअरचा पार्ट. आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक भन्नाट मनी सेव्हिंग ट्रिक जी प्रत्येक गृहिणीला आवडेल.
आमच्या घरी बीटरूटचा सॅलडमध्ये यूज होतो, पण त्याचे छोटे छोटे स्लाइस जबरदस्तीने खाल्ले जातात आणि पुन्हा त्याच्याकडे कोणी पाहत नाही. मग ते बीटरूट फ्रीजमध्ये पडल्या पडल्या सुकून जातं आणि वाया जातं. आपल्यापैकी बहुतांश घरी असंच होत असेल. 2 वेळा बीटरूट वाया गेल्यानंतर मी अशी एक सोपी आयडिया शोधून काढली, ज्याने आपण हे बीटरूट खूप दिवसांपर्यंत आणि पूर्ण संपेपर्यंत वापरू शकू. हे दोन्ही बीटरूट खूप जास्त सुकले आहेत आणि खाण्याच्या उपयोगाचे नाहीत, पण तरीही मी यांना अजून फेकलं नाही, कारण अजूनही हे दुसऱ्या उपयोगाचे आहेत. जुन्या बीटरूटचा उपयोग मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करीन. आत्ता दाखवते ताज्या बीटरूटला लॉंग टाईमसाठी कसं स्टोअर करायचं. सध्या मार्केटमध्ये बीटरूट खूप स्वस्त मिळत आहेत आणि हे एवढं मोठं बीटरूट मला फक्त 10 रुपयांना मिळालं आहे. बीटरूटचे साल काढून आपण त्याला खिसून घेणार आहोत. बीट पौष्टिक असलं तरी त्याच्या चवीमुळे ते फारसं कोणाला आवडत नाही आणि खाल्लं जात नाही. अशा प्रकारे याचा खिस करून उन्हात वाळवला तर आवळ्याच्या खिसाप्रमाणे आपण मुखवास म्हणून किंवा भाजी व कोशिंबीरमध्ये याचा उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे या खिसाची पावडर करून पराठ्यामध्ये पण वापरू शकतो. सॅलडसाठी हवं तितकं बीट वापरून उरलेल्या बीटाचा असा खिस करून ठेवा, म्हणजे बीट सुकणारही नाही आणि वायाही जाणार नाही. माझी ही मनी सेव्हिंग ट्रिक तुम्हाला कशी वाटली आणि आजच्या व्हिडिओमधला कोणता भाग तुम्हाला जास्त आवडला हे मला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा. एकाच बीटाचा एवढा मोठा खिस तयार झालेला आहे मैत्रिणींनो. हा खिस लवकर सुकावा म्हणून मी दुसऱ्या एका ताटामध्ये पण हा शिफ्ट केला आहे आणि याला आता आपण पूर्णपणे सुकण्यासाठी उन्हामध्ये ठेवणार आहोत. कडक ऊन असेल तर हे 2च दिवसात छानपणे सुकून तयार होईल किंवा याला 3 ते 4 दिवसही लागू शकतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत एकदा अशाच एका वेगळ्या व्लॉगमध्ये.